नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया डिसेंबर 2024 मासिक राशी भविष्य. कुंभ राशी, या महिन्यात करिअर संबंधित ग्रह शनी तुमच्यासाठी प्रतिकूल राहणार आहे आणि यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. शनीची स्थिती तुमच्या करिअरच्या संबंधात तुमचे धैर्य आणि बुद्धीची परीक्षा घेऊ शकतात. केतूची स्थिती या महिन्यात 8व्या भावात स्थित राहील. यामुळे तुम्हाला धनहानी आणि तुमच्याद्वारे केलेल्या प्रयत्नात बाधांचा सामना करावा लागू शकतो. नाते आणि ऊर्जेचा ग्रह मंगळ या महिन्याच्या 3ऱ्या आणि 10व्या भावाचा स्वामी असून वक्री गतीमध्ये राहील. यामुळे तुमच्यात निश्चित जीवन आणि वित्तीय प्रगतीमध्ये चढ उतार पाहायला मिळू शकतो. जीवन पद्धती आणि कुटुंबात बऱ्याच प्रकारचे बदल होण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त जर विकासाची गोष्ट केली तर तुमच्या जीवनात विकास मध्यम राहील. डिसेंबर 2024च्या महिन्यात प्रमुख ग्रहांच्या स्थितीच्या बाबतीत राहूची स्थिती अनुकूल दिसत नाही. बृहस्पती चतुर्थ भावात आहे, शनी 2ऱ्या भावात आहे, जे मध्यम स्वरूपात फलदायी सिद्ध होऊ शकते. केतू 8व्या भावात आहे, यामुळे प्रतिकूल मानले जाते. एकूणच पाहिल्यास डिसेंबर 2024चा महिना तुमच्या धैर्याची परीक्षा घेणारा आहे. तुम्हाला शीर्ष पोहोचण्यासाठी बऱ्याच योजना बनवण्याची आवश्यकता असेल. काही मोठे निर्णय घेणे तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होणार नाही आणि तुम्हाला अशा गोष्टीपासून बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. उपाय: प्रत्येक शनिवारी शनी चालीसाचा पाठ करा. मीन राशी, या महिन्यात करिअर ग्रह शनी तुमच्यासाठी अधिक प्रतिकूल राहणार नाही. यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. शनीची ही स्थिती तुमच्या करिअर संबंधात तुमचे धैर्य आणि बुद्धीची परीक्षा घेताना दिसेल. एकूणच हा महिना तुमच्या धैर्याची परीक्षा घेणारा आहे. मोठे निर्णय घेणे तुमच्यासाठी अधिक अनुकूल नसेल आणि शक्य असेल तर आता या गोष्टी टाळा. नाते आणि ऊर्जेचा ग्रह मंगळ या महिन्याच्या 2ऱ्या आणि 9म भावाच्या स्वामीच्या रूपात वक्री गतीमध्ये राहील. यामुळे तुमच्या निजी जीवन आणि वित्तीय क्षेत्रात चढ उतार स्थितीचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील बऱ्याच प्रकारचे बदल करणे शक्य आहे. तुमच्यासाठी जीवनाचा विकास मध्यम राहणार आहे. या महिन्यात डिसेंबर 2024 मध्ये प्रमुख ग्रहांच्या स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर राहू अनुकूल नाही. बृहस्पती 2ऱ्या भावात विराजमान आहे. शनी 11व्या आणि 12व्या भावाचा स्वामीच्या रूपात 12व्या भावात असतील. जसे मध्यम रूपात अनुकूल सांगितले जाऊ शकते आणि केतू 7व्या भावात आहे, ज्याला प्रतिकूल मानले जाते. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.